माझं शिक्षण वसमतला झालं. पुणे, मुंबई, अमेरिकेमध्ये शिक्षण झालं. नोकरी न्यूयॉर्कला केली. भारतात परत आलो आणि गेली 35 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये मी वकिली करत आहे. वडील आमदार होते. वडील मुख्यतः समाजसेवेसाठीच राजकारणात आले होते. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण. वडिलांचे संस्कार माझ्यावर आहेत आणि म्हणून 2012-13ला मी आपल्या भागात आलो. मुख्यतः आपला मागासलेला भाग, आपले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, हे राजकारणाच्या माध्यमातून कसे सोडवता येतील, या विधानसभेत, लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे. आज महत्त्वाचे कायदे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये पारित होत असतात. आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि मला असं वाटलं माझ्या अनुभवाचा त्याचा उपयोग इथे होऊ शकतो, म्हणून मी राजकारणात आलो. आणि दोन विधानसभा निवडणुका लढवल्या. 2014ची असेल, 2019. मी 2014लाही 52,000 मतं मिळवली. 2019ला मी 4-5 हजार मतांनी कमी पडलो आणि वसमतला मी पक्ष वाढवला. तिथे पंचायत समिती एखादी सत्ता आणली, पण प्रत्येक वेळेस ही युती व्हायची आणि आम्हाला संधी मिळायची नाही. माझे वडील काँग्रेसचे आमदार होते अगोदर, त्यामुळं मला तिथे भरपूर जनतेचा पाठिंबा होता. मग मी यावेळेस सुद्धा असंच झालं आणि मला लोकसभेत जायची माझी इच्छा होती. त्याच्यासाठी म्हणून मी इकडे राजकारणात आलो होतो. बरेचसे माझं समाजसेवेची उपक्रम बरेचसे माझे इथे मी गेले 8-10 वर्ष इथे करत आहे.